पुण्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इथल्या एका 12 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या झाल्याची घटना घडली। साईराज गणेश मांजरे या 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अत्यंत दुर्दैवीपणे हत्या करण्यात आली। त्याचा मृतदेह घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळून आला। या संशयास्पद मृत्यू प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी भावकीतील एका तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे। समलैंगिक संबंधाला विरोध केल्याच्या कारणातून खून केल्याचा अंदाज व्यक्त होतोय। माहितीनुसार साईराज मांजरे हा शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून खेळायला म्हणून बाहेर पडला। मात्र बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। अशात सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घराशेजारीच असणाऱ्या विहिरीजवळ त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये सापडला। मृतदेहावरती जखमा होत्या, त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा खोल जखम आढळून आली। त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला। दरम्यान मागच्या 10 वर्षांपूर्वी सुद्धा याच ठिकाणी एका लहान मुलाचा देखील खून करण्यात आला होता। आता त्याही खून प्रकरणाचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे। या घटनेमुळे आता परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे।